अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत कारतूस आणि पल्सर मोटरसायकल जप्त करत 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकत 3 संशयितांना पकडण्यात यश मिळवलं। पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा रेल्वे उड्डाणपुलाजवळ सापळा रचून कारवाई केली। अक्षय उर्फ भावड्या माळी, अजय मगर, योगेश निकम या 3 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत कारतूस, पल्सर मोटरसायकल असा एकूण 4,09,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। तर प्राथमिक चौकशीत आरोपींकडील शस्त्र विक्रीसाठी आणल्याचं निष्पन्न झालं। संबंधित आरोपी विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर, अहिल्यानगर। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली, तेव्हा त्यांना 3 आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे 5 अग्निशस्त्रे मिळालेली आहेत आणि 9 जिवंत काडतुसं मिळालेली आहेत। हे 5 जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडं स्वतःकडंच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत। एक मोटरसायकल मिळालेली आहे। ते सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहेत आणि ही कुठल्या कारणासाठी वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत। अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली आणि यात कोणता संबंध आहे? हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे 2 जण राहणारे ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे। अशा ह्या 3घांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा आज आपण तपास पुढे करतो आहोत की यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत, आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे ह्याचं काय करणार होते। खरं तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली। त्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला। त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे। हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहे तर त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल।